नमस्कार. मी श्रीरंग टोके ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यवाह कार्यालयामध्ये सध्या काम करतो आहे आणि गेली 3 वर्ष ज्ञानप्रबोधिनीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. कैलासवासी आप्पांच्याबद्दल सांगायचं झालं तर आप्पांचा जन्म हा पुण्यातलाच 1917 सालचा. पुण्यातल्या नुमवी शाळेमध्ये ते शिक्षण घेत होते. 1917चा जन्म म्हणजे त्यांचं बालपण आणि त्यांचं तारुण्य हे स्वातंत्र्य लढ्याच्या सगळ्या काळानंही भारावून गेलेलं होतं. आप्पांचं कॉलेजचं शिक्षण आणि हे सगळं स्वातंत्र्य लढ्याचं वातावरण पाहता त्यांनी अनेक प्रकारच्या आंदोलनांमध्ये अगदी सक्रिय सहभाग घेतला असं मला जरूर सांगावंसं वाटतं. मग बालचर सेना असेल, त्याच्यामध्ये आप्पा अगदी लहान वयामध्ये गोव्यासारख्या दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तिथल्या सगळ्या प्रशिक्षकांचं प्रशिक्षण हे सुद्धा करायला गेलेले होते. आणि मग आपण या भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करायला हवं अशी अनेक कार्यकर्त्यांची भूमिका होती. त्यापैकीच एक अत्यंत अग्रगण्य नाव हे कैलासवासी आप्पासाहेब पेंडसे यांचं निश्चितच घेता येईल. मग क्रांतिकारी चळवळीमधला सुद्धा त्यांचा सहभाग हा होता आणि अगदी आत्ताच्या पाकिस्तानामध्ये सुद्धा ते त्या सीमेच्या भागामध्ये जाऊन आलेले होते. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या गटामध्ये आप्पांचा सक्रिय सहभाग होता आणि स्वामी श्रद्धानंदांची जेव्हा हत्या करण्यात आली तेव्हा अगदी 10 वयाच्या या विनायकांनी स्वतःशीच प्रतिज्ञा केली की स्वामी श्रद्धानंदांची जागा मी माझ्या आयुष्यात कधीतरी घेऊन दाखवीन, भरून काढीन. आणि मग आप्पांचा सगळा प्रवास हा विवेकानंद विचारांनी असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. पुण्यातल्या नारायण शनिवार मंडळाचे त्यांच्याकडे दायित्व होतं. बौद्धिक प्रमुख म्हणून सुद्धा आप्पांनी काही वर्ष काम हे पाहिलेलं होतं. आणि मग त्यानंतर अगदी मच्छलीपट्टणम सारख्या आंध्र प्रदेश राज्यातल्या एका गावामध्ये संघाचे प्रचारक म्हणून सुद्धा आप्पांनी काम पाहिलेलं होतं. आप्पा अगदी काँग्रेसच्या फैजपूर काँग्रेसला सुद्धा जाऊन आलेले होते. संघचालक डॉक्टर हेडगेवारांशी सुद्धा आप्पांची भेट झालेली होती. आणि नंतर 1952 सालापर्यंत आप्पा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दैनंदिन कार्यकर्ते पूर्ण वेळाचे होते असं आपल्याला म्हणता येईल. देश स्वतंत्र झाल्यावरती आप्पांच्या मनामध्ये विचार सुरू झाला की आता देशाला स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, तर ह्या पुढची राष्ट्रघडण आपली कशी असायला हवी. आणि ह्याचं उत्तर त्यांना कुठेतरी विवेकानंदांच्या वाङ्मयात सापडलं. आणि मग आप्पांनी अगदी बारकाईने, अगदी सखोल विवेकानंदांचा अभ्यास केला. आणि मला असं जरूर म्हणावंसं वाटेल की विवेकानंदांचं मराठीतलं पहिलं चरित्र हे आप्पांच्या हातून सिद्ध झालं. आणि विवेकानंदांच्या विचारांमधनं त्यांना एक एक दिशा ह्या सापडत गेल्या. आणि 1962 साली असं देशाचं रूप पालटण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये नेते आणि कार्यकर्ते आपण तयार करायला पाहिजेत अशा हेतूने ज्ञानप्रबोधिनीची स्थापना झाली. सुरुवातीला राष्ट्र जागृती मंडळ या नावाने हे सगळे असे कार्यकर्ते एकत्र भेटायचे, जमायचे, समाजामधल्या चळवळींमध्ये सहभाग घ्यायचे, जिथे अन्याय होतोय तिथे प्रतिकार करायचे, चांगल्या कामांना पुढावा द्यायचे. या राष्ट्र जागृती मंडळाचं मग पुढे 62 साली ज्ञानप्रबोधिनी या संस्थेने रूप घेतलं असं आपल्याला म्हणता येईल. नमस्कार. आत्ता गणेशोत्सव जवळ आला की ढोल ताशा सगळीकडे वादन सुरू होतं, त्याचे सराव सुरू होतात. एक शिस्तबद्ध वादन आणि गणेशापुढे या मिरवणुकीच्या दरम्यान ही सर्व पथकं आपल्याला दिसतात. पण मनामध्ये एक साहजिक प्रश्न येत असेल की याची सुरुवात नेमकी कधी, कशी, कुठे. तर इतिहास थोडासा रंजक आहे की पूर्वी गावामध्ये लोक शेतीची कामं करायची, दमायची. संध्याकाळी भोजन झालं की तसं करमणुकीचा विषय काही नसायची. मग ती मंडळी सगळी भजनासाठी, वरिष्ठ मंडळी, वयस्कर मंडळी ही भजनासाठी गावच्या भैरवनाथाच्या मंदिरात, मारुतीच्या मंदिरात जायची. आणि तरुण जी मंडळी असायची, ज्यांच्यामध्ये रग आहे, ऊर्जा आहे, उत्साह आहे, त्यांनी काय करायचं. मग त्याच्यामध्ये ढोल ताशाचं वादन हे सुरू झालं. आपल्याकडे ढोल ताशाच्या सुद्धा पद्धती आहेत. विविध अंगाने वादन चालतं. म्हणजे धनगरी नृत्यामध्ये फक्त ढोल वादनावर, लाकडी ढोलावर ती मंडळी ताल देतात आणि त्याच्यावरती मंडळी नाचतात. जैत रे जैत सारखा सिनेमा आपण बघितला असेल, त्याच्यातही आपल्याला हे जाणवलं असेल. ढोल ताशा या खेळाला परंपरा खूप जुनी आहे. कारण जुन्या ऐतिहासिक काळामध्ये तुम्हाला दाखले असे सापडतील की सैन्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह वाढवण्यासाठी ढोल ताशासारख्या मर्दानी खेळांचं हे वादन व्हायचं. त्याला एका अर्थाने आपण असं म्हणू शकू की ते मर्दानी खेळाचं पण वादन आहे आणि मंगलवादन पण आहे की ज्याच्यामुळे लोकांना छान वाटणं. आणि लोकवाद्य आहे, सहजासहजी त्याची आपल्याला
वादन करण्याची शैली आत्मसात करता येईल अशा प्रकारचं ते वाद्य आहे. आणि मग हे खेडेगावात हे वादन चालू असताना विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने, उत्सवांच्या निमित्ताने या खेडेगावात चालणाऱ्या झांज पथक असेल, लेझिम पथक असेल, ढोल ताशा पथक असेल, यांचं येणं हे शहरामध्ये सुरू झालं. आणि मग शहरामध्ये विविध ठिकाणी या लोकांचं जे वादन होतं त्या वादनाची शैली असेल, त्यांच्यातला रांगडेपणा असेल, त्यांच्यातला उत्साह असेल, त्यांच्यातली ऊर्जा असेल, मग ती झांज पथक असतील, मग ती लेझिम पथकं असतील, ही शहरातल्या माणसांना आकर्षित करायला लागली की अरे हे एक चांगला प्रकार आहे. आणि त्याच वेळेला नेमकं असं झालं होतं की उत्सवामध्ये थोडंसं ओंगळ स्वरूप यायला सुरुवात झाली होती. आणि मग कैलासवासी आप्पासाहेब पेंडसेंच्या मनामध्ये असं आलं की अरे या मिरवणुकांना सुद्धा शिस्त देता येईल, याला सुद्धा एक स्वरूप देता येईल, याला ऊर्जा देता येईल, ही तरुणांची जी ही ऊर्जा आहे ही चांगल्या ठिकाणी वापरता येईल. आणि मग खेड शिवापूर सारख्या ठिकाणी त्यांना जत्रा यात्रेमध्ये गुलाबराव कांबळेंसारखा माणूस दिसला जो उत्कृष्ट ताशावादक आहे. आणि मग ह्याला आणून आपल्या विद्यार्थ्यांना काही करता येईल का, त्यांना आकृष्ट करता येईल का, त्यांचं पथक बसवता येईल का. मग त्यांना चंद्रकांत घाणेकर जोडले गेले आणि मग अशी मंडळी एकत्र येऊन एक ढोल ताशा वादनाची चांगली शैली उभी राहील. 1950 पासनं लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सवाचा पायंडा घालून दिलेला होता त्याच्यामधला बेशिस्त ही वाढत गेली दिवसेंदिवस आणि हे कुठेतरी आप्पांच्या मनाला खटकत होतं. आपल्या देवाचा उत्सव आहे तर तो चांगला झाला पाहिजे, विधायक झाला पाहिजे, त्याच्यावर कुठलंही गालबोट न लागता कामा नये. तो चांगल्या भावनेनी, भक्तांच्या भावनेनी सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती करत पूर्ण झाला पाहिजे. आणि मग आपल्या सगळ्यांना अगदी छोट्या घटना सांगायच्या झाल्या तर कोणातरी नर्तिकेचं नृत्य ठेवायचं गणेश मंडळांच्या पुढे आणि सगळ्यांनी तिथे बेभान होऊन दारू पिऊन कसंही वेडवाकडं नाचायचं, ही स्थिती सर्वसामान्य झालेली होती. आणि ह्याच्यावर आपण काहीतरी उपाय काढला पाहिजे असं 1950 पासून आप्पांना वाटायला लागलं. आणि मग लेझिम हा प्रकार महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक आहे, त्याची पथकं ही आप्पांनी अगदी 54 सालापासून पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आणायला सुरुवात केली. परंतु आपल्याला माहिती आहे की लेझिममध्ये दोन्ही हात हे आपले बांधले जातात आणि तसं लहान मुलींचं किंवा मुलांचा सुद्धा हा खेळ होऊ शकतो. परंतु युवकांना, नागरिकांना काहीतरी अजून शौर्याचं प्रतीक असलेलं असं आपण नृत्य, सामूहिक नृत्य बसवलं पाहिजे. ते सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे आणि समाजामधली देवाबद्दलची भावना ही त्यांनी अशा जोशपूर्ण कृतीतून व्यक्त करायला हवी असं आप्पांना वाटलं. आणि मग आप्पांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा असल्यामुळे बर्ची नावाचं शस्त्र हे त्यांना आठवलं. राजस्थानमध्ये ही बर्ची वापरली जाते. म्हणजे काय तर लाकूड आणि त्याच्या पुढे पातं. तर आता पातं वापरायची तर काही आवश्यकता नाही, सगळे आपलेच देशबांधव आहेत आणि उत्सव आहेत, त्याच्यावर आपण कोणाला वार करायचा नाही. त्यामुळे आता आपण त्या बर्च्यांच्या पुढे गोंडे लावतो आणि प्रत्यक्ष आप्पांनी हे हात स्वतः बसवायला सुरुवात केली. आज या बर्चीमध्ये 15 विविध प्रकारचे हात आहेत आणि मिरवणुकांच्या मध्ये, स्थिरवादनांमध्ये ही आपण बर्चीची पथकं मुख्य मानत असतो. आणि या बर्ची पथकांना साथ म्हणून आपण ढोल ताशा ही फक्त वापरावेत अशी सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना वाद्यबंदीचा आणि तो सगळा एपिसोड इतिहासातला माहिती आहे की मशिदीवरनं म्हणा, अमुक वेळेला म्हणा, नमाजाच्या वेळेला म्हणा, इथनं वाद्य गेलेली चालणार नाहीत. आणि मग ह्या एक प्रकारच्या मुस्लिम लोकांच्या स्टँडवरती हिंदूंनी सुद्धा त्याला नाही, आम्ही वाद्य वाजवूच, आमचा उत्सव आहे, आम्ही घरात बसून राहणार नाही, असं काहीतरी उत्तर द्यायला हवं. आणि म्हणून 65 सालची वाद्यबंदी, येवले या गावामध्ये झालेला मोठा सगळा प्रकार आणि ह्याच्यामधनं पुण्यात सुद्धा आपण प्रतिकात्मक कृती करून या वाद्यबंदीचा निषेध करू असं आप्पांनी जाहीर केलं. आणि स्वतः गळ्यामध्ये ताशा अडकवून आप्पा हे त्या मिरवणुकीच्या पुढे सहभागी झाले. गुलाबराव कांबळे यांच्यासारखे, राजन घाणेकर यांच्यासारखे ताशाचे आज गुरु म्हणता येतील अशी मंडळी आप्पांना सोबत लाभली. गुलाबराव कांबळे हे शिवापूरचे आणि ज्ञानप्रबोधिनीचं पुण्यात काम सुरू व्हायच्या आधी सुद्धा ग्रामविकसनाचं शिवापूरमध्ये काम चालू असायचं. तिथे काही उद्योग होते, त्यांच्यामध्ये गुलाबराव हे सहभागी झाले. मावळ प्रांतामध्ये आधी काही ढोल ताशा पथकं सुद्धा होती. त्यांना असं म्हणता येईल की आप्पांनी पुण्यात मुख्य सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी अगदी लक्ष्मी रस्त्यावरती आणलं आणि ती तेव्हापासनं एक पायंडा पडत गेला की अशा प्रकारच्या मिरवणुका या करायच्या असतात. तेव्हापासनं सातत्याने ज्ञानप्रबोधिनी प्रशाला असेल,
स्वरूपवर्धिनी असेल, गरवारे प्रशाला असेल, अशा सगळ्यांनी हा बर्ची नृत्य आणि त्याच्या साथीला ढोल ताशा हा विषय उचलून धरला आणि तेव्हापासून वर्षानुवर्ष आपण हे बर्ची नृत्य सगळ्या पुण्यातल्या लोकांसाठी आणि मुख्य मिरवणुकांमध्ये सुद्धा सहभागी होतो आहोत, करतो आहोत. आज सुद्धा आपल्या मिरवणुका या होत असतात. मिरवणूक ही वाजत गाजत जायला पाहिजे बाप्पाची. आणि मग हा ज्ञानप्रबोधिनीनं लावलेला हा जो हे जे बीज होतं त्याचं पुढं मग वृक्षात रूपांतर झालं. मग विमलाबाई गरवारे असेल, मग नुमवी असेल, रमणबाग असेल, अशा शाळांची पण पथकं तयार व्हायला लागली. आणि सुमारे 2000 सालानंतर याच्यामध्ये ही पथकं त्याच्या आकर्षणामुळे म्हणा, तरुणाईच्या त्याच्याकडे ओढा असल्यामुळे म्हणा, ही पथकं जी आहेत ती मग एका खाजगी पथकांच्याकडे त्याची वाटचाल सुरू झाली. आणि खाजगी म्हणजे काय, समूहच, परंतु अनेक समूहांनी एकत्र येऊन सुरू झालं. मग त्यात समर्थ आहे, शिवगर्जन आहे, अशा पथकांची निर्मिती झाली. आज अखेर आपण जर बघायला गेलो तर पुण्यामध्ये 180 पथकं साधारण कार्यरत आहेत. महाराष्ट्रात विचार केला तर 1000च्या वर पथकं आहेत. आणि केवळ महाराष्ट्रात आता हे बीज रोवले असं नाही, तर आता अहमदाबाद सारख्या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातल्या चंद्रपूर सारख्या ठिकाणी, म्हणजे जिथं रिमोट प्लेस आहे अशा ठिकाणी सुद्धा ही पथकं आता काम करतात. बडोद्याला आहे. बरं, फक्त भारतामध्ये ज्याचा प्रसार आहे का हो, तर नाही ना. आता अमेरिकेमध्ये 18 पथकं वादन करतात, कॅनडामध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. पंतप्रधानांचं स्वागत ऑस्ट्रेलियामध्ये ढोल ताशा वाजवून होतं आणि तेही स्वतः ढोल वाजवतात. तर आता हे लोकवाद्य जे आहे, मुळात ही ह्याच्याकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती तुम्हाला सांगायचं झालं तर गुजरात म्हणलं की गरबा आहे, पंजाब म्हणलं की भांगडा आहे, तसं महाराष्ट्र म्हणलं की ढोल ताशा आहे. ते एकाच वेळेला मर्दानी वाद्य आहे, ते मंगलवाद्य आहे, ते देववाद्य आहे. आणि त्यामुळे आता याचं आकर्षण सगळीकडे पसरत आहे. पण याचं जो मूळ स्रोत, या गावाकडे चाललेल्या चळवळीला शहरीकरणाचं रूप जे दिलं गेलं, ते मला वाटतं कैलासवासी आप्पासाहेब पेंडसांना त्याचं पूर्ण श्रेय द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मिरवणुकीमध्ये ऊर्जा, उत्साह आणि शिस्त याचा या निमित्ताने प्रवेश झाला. आणि आज त्यांनी पुण्याच्या मिरवणुका या सजतायत, गाजतायत, वाचतायत, परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करतायत. आणि त्यामुळे या संस्कृतीचं महत्त्व हे आता खूप दूरवर पोचतं आहे. केवळ देशात नाही तर परदेशात सुद्धा आता हे सगळी पथकं ही काम करतायत. या सगळ्यांचं कौतुक एका अर्थाने आपल्या सगळ्यांना केलं पाहिजे. आणि मी असं म्हणेन की या सगळ्याचे आधारवड म्हणून आम्ही कैलासवासी आप्पासाहेब पेंडसांकडे बघतो की ज्यांनी केवळ शाळा नाही तर शाळेच्या स्वरूपातली शिस्त ही सार्वजनिक उत्सवामध्ये परावर्तित करण्याचं एक महत्त्वाचं काम केलं. त्यामुळे त्यांच्याविषयी मनातला आदर जो आहे तो कायम आमच्यामध्ये द्विगुणित होईल हे नक्की. हा चांगला पर्याय लोकांना बर्ची नृत्याचा वाटला आणि इथले सगळे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यातला जो सगळा जोश आहे तो सगळा त्या ठिकाणी बाहेर निघायचा. त्यामध्ये त्यांच्या घोषणा असतील, त्यांच्या हालचाली असतील, त्या लयबद्ध सगळ्या असायच्या, ठरलेलं असायचं. एका नेत्याच्या एका शिट्टीवरती शेकडो मुलांचा गट हालत असायचा, जायचा. पाहणाऱ्याला ते समूह नृत्य वेगळं वाटलं, नवीन वाटलं. याआधी असं काही पुण्यातल्या मिरवणुकांमध्ये कोणी पाहिलेलं नव्हतं. त्याचा काही फार आवाज होत नाही, मोठ्या संख्येने सगळे सहभागी होऊ शकतात आणि हा काहीतरी वेगळा प्रयोग आहे असं म्हणून ही बर्ची नृत्य सुरू झालं. आणि त्यामुळे त्याला म्हणाल तर तसा खूप विरोध झाला नाही. अजून ते खूप सर्वसामान्य झालेलं नाही, पण येत्या काळात आपण त्या बर्ची नृत्याच्या वाढीसाठी प्रयत्न नक्की